हे ब्लँचच करायचं, शिजवायचं नाही ना पूर्ण. अप्रूव्ह. शिजलंय चांगलं. बरं बरं बरं. आपण काय बोलतो, मस्त खस वस्तर. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आज रविवार आहे आणि आज आपलं नवीन एका रेसिपीचं प्लॅन झालेलं आहे. आम्ही लग्न झाल्यानंतर स्नेहा घरी आली, त्याच्यानंतर चिकनचा प्रश्न पडत होता, काय करायचं रस्सा टिक्का हे ते वगैरे करून करून वैतागलो होतं. तर मग काय बनवायचं म्हणून मम्मीने एक वेगळीच रेसिपी बनवली आणि ती खाल्ल्यानंतर स्नेहाला ती खूपच आवडली. म्हणजे स्नेहा कधी पण आता चिकन घरी आणायचं ठरवलं तर स्नेहाचं असं असतं की तीच रेसिपी बनवायची का, तेच करूया का चिकनचं. तर खूप भन्नाट रेसिपी आहे पालक चिकनची आणि त्याच्यासोबत पराठे करायचे, आपल्याला घडीचे पराठे करायचे. सो ते कसं करायचं ते आज बघूया आपण. त्यासाठी आता चिकन आणायला मी चाललेलो आहे खाली. मम्मीला विचारूया काय प्रोसिजर करायची. चिकन मी घेऊन आलोय खालून आणि मस्त घाट मारल्यानंतर दाखव. काय म्हणालीस तू आता, काहीतरी बोललीस ना, काय करायचं. पालक चिकन बनवायचंय ना. हां, मग त्यासाठी अगोदर पालक हळद मीठ टाकून असं शिजवून घ्यायला लागेल. पालक की चिकन. चिकन पण ते का असं चिकन आधी का शिजवून घ्यायचं. पालक म्हणजे आपण ब्लांच करून घेतलेलाच असतो ना, हां, शिजलेलाच असतो. मग ती ग्रेव्ही शिजायला किती टाइम. सगळं काय जमा करते आता हे कोथिंबीरीच्या काड्या. कोथिंबिरीच्या काड्या आपण साठवून ठेवतो ना. हे सगळं कशासाठी, आपल्या पालकची ग्रेव्ही. ग्रेव्हीसाठी मिरच्या आहेत, लसूण आहे, आलं आहे, कोथिंबीर, जिरा आणि कोथिंबीरीच्या काड्या त्या फ्रीजरमध्ये ठेवल्या होत्या आम्ही त्या. आणि पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायचं थोड्या वेळानंतर. ते बघू काय प्रोसिजर आहे ती. चिकनला आता काहीतरी चिकन धुवून घेतलं, मस्तपैकी साफ करून घेतलं आणि त्याला आता आपण थोडंसं आलं लसूण टाकतोय. चिकन शिजवून घ्यायचं. मम्मी बोलली की त्याचं फक्त हळद मीठ लावूनच शिजवायचं असतं वाटतं ते. पण मग आम्ही म्हटलं की मग आता थोडंसं आपल्याला अळणी पण प्यायला होऊन जाईल, म्हणून मग थोडंसं आलं लसूण लाव त्याला. हे घरी बनवलेलंच आहे आपली आलं लसूण पेस्ट. आलं लसूण आणि कोथिंबिरीच्या काड्या घेतो आपण. हां, म्हणजे त्याच्याने थोडा एक चांगला फ्लेवर येतो. स्वाद चांगला. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं हे लोक ढाब्यावरच्या रेसिपी आणि इकडच्या सगळ्यांच्या रेसिपीमध्ये कोथिंबीरीच्या काड्या अशा बारीक कट केलेल्या वापरतात. त्याच्यामुळे चांगला एक फ्लेवर येत असतो त्याला. आता थोडीशी आता हळद. हे जे टाकतोय आपण ते आळणीमध्येच येणार आहे. आणि मीठ थोडं. मीठ पण संपत आलं, मीठ काढायला लागेल ना. हे आपलं जरा चिकनला लागेल तेवढंच मीठ घेऊया. इथे पाणी आपलं उकळत आहे. पालकसाठी आपण ब्लांच करायला ठेवलेलं पाणी, ते पण गरम झालं बऱ्यापैकी. ते म्हटलं गरम होईपर्यंत आपण चिकनला मॅरिनेशन लावून होईल ना थोडा वेळ. आणि मोठी कोंबडी होती, मला छोटीच पाहिजे होती कोंबडी, पण त्यांनी मग मोठी 2 किलोची. एक 1300-1500 पर्यंत. नाही ना, 1.5 किलोच्या बोलला, सगळ्या वरच्याच आहे, सगळ्या 2 किलोच्या कोंबड्या होत्या. मग तिला शिजायला जरासा वेळ लागतो जास्त नॉर्मल कोंबडीपेक्षा. आता बघू. त्याला झालं मॅरिनेशन लावून. आता आपलं काय नाही, बेसिक मॅरिनेशन आहे. हळद, आलं लसूण, मीठ. थोडा वेळ ठेवलं की नंतर मग त्याला फोडणी आता मीच देईन. मग मी तोपर्यंत तिकडे पालक ब्लांच करायला ठेवेल. थोडं मीठ टाकू. त्यात पण थोडं मीठ टाकते मम्मी. पालकची पानं छान धुवून घेतलीत आपण मस्तपैकी. जर ते घालायचेत याच्यामध्ये. तुम्हाला वाटेल एवढूसा भांडं आणि एवढी पालकची पानं आहेत, ते पालक शिजून केवढूच माहिती आहे सगळ्यांना. ऑलरेडी पालकमध्ये भरपूर पाणी असतं. शिजून एवढूच होतं. ते पालेभाज्यांचं तर ते तेवढं जोकच आहे म्हणा. एवढी अशी भरून बनवायची आणि वाटी भर होते. प्युरी केल्यावर तर अजून. पण सुचली कुठनं रेसिपी तुला, म्हणजे काय कोणाची रेसिपी बघितली होतीस की काय की काय घरी. हॉटेलमध्ये पालक पनीर मिळतो. अजून काय काय असतं, पालक मटर पालक, कॉर्न पालक, सगळं ते मिळतं. आलू पालक सगळं मिळतं. ते जर होते त्या ग्रेव्ही मध्ये होते, मग चिकन का होत नाही, चिकन का होऊ शकत नाही. म्हणून चिकन ट्राय केलं एकदा. ते बघ केवढूच झालं ते. हे ब्लँचच करायचं, शिजवायचं नाही ना पूर्ण. पालक थोडासा कडवट पण असतो आणि त्याला खारटपणा पण स्वतःचा असतो ना काहीतरी, म्हणून मीठ कमी टाकायचं. जास्त सहन होत. आता ब्लांच केलेला पालक आपल्याला काढायचं.
पालक ड्रेन करून घेतलं, पूर्ण पाणी करून आता त्याला गार करायचं आपल्याला. लवकर गार करायचं नाही तर तो अजून मग गरमीत शिजत राहतो तो. पालक चिकन साठी आपल्याला मसाला जो लागणार आहे त्यासाठी जे काढले सामान ते 10-15 लसूण पाकळे आहेत, 4च मिरच्या घेतल्या कारण या खूप तिखट आहेत, आपल्याला अनुभव आलाय आणल्यापासून. चमचाभर जिरे आहे, कोथिंबीरीच्या काड्या आणि आलं आहे अर्धा इंच असेल आणि कोथिंबीर थोडीशी. बरं बघू चला आपण ते ठरवू. थोडस जोर देणार आहे. नाही बघू आपण ते काय करायचं ते. का ग मला पण ते भाकरी चपात्या हे चावता चावता नागिन येतात. ते आपलं आपलं हिरवं वाटण झालंय पूर्ण. भात बरं आपलं गटागटा गिळायचं. मस्त ब्राईट कलर आला रे. आता याच्यातच पालक ब्लांच करू आपलं सॉरी ब्लांच केलेला पालक वाटून घे. प्युरी करून प्युरी करून घेऊ. प्युरी अमरीश पालक प्युरी पालक प्युरी. पालक प्युरी की प्युरी प्युरे तेच ते काय तरी प्युरे प्युरे होईल ना सगळं? काय मग आलं केवढंच येते होईल होईल आई तुम्ही करा आम्ही तुमच्या पाठीशी बरं आणि शिस्त आहे तिकडे. काय कर नाही पाठिंबा जोरात आहे. तू राहा निवडणुकीत उभी राहा. 15 जानेवारीला आहेत आपल्या निवडणुका. आगे बढो हम तुम्हारे साथ है. हा उडलं नाही पाहिजे. नाही आवडत. अशा प्रकारे पालकची पण मस्त प्युरी झाली आपल्या. चिकनचे काय झालं ते बघूया. चिकन पण शिजतंय आणि इकडे पीठ पराठ्यांसाठी फोडणीची तयारी. कांदा इथे आपण जिरा राईसला जरासा तांदूळ ठेवला बासमती शिजत, तो पण शिजत आला आता. आणि त्याचा गॅस लावून घेऊया. फोडणीला तेल घातलं थोडंसं आणि आता तूप जाते. अमूलचं फक्त भांडे आहे. तूप मला वाटतं प्रवासचं आहे ना. ठेवलंय अमूलच्या डब्यात. कांदा घातलाय फोडणीला. आता कांदा जरा आपण परतून घेऊ. आता हे चटणी बनवलेली टाकली वाटून. सगळी वापरायची ना? त्या अंदाजाने घेतली ना. हे बघ भाजी त्याच्यात पालकची प्युरी घालायची. मस्त. छान मिक्स करून घेतलंय. चटणी तरी किती मिनिट परतली? जरा तेल सुटेपर्यंतच ना. 2-2.5 मिनिटं परतायची चटणी. सगळं कच्चं होतं ना, कच्चेपणा जाईपर्यंत. वा. आता ग्रेव्ही मस्त खदखदली आहे. हे बघ चित्रकला झाली. चालेल. चिकन शिजलं पण छान आहे. हो, पहिलं टेस्ट झालेली ना तुझ्याकडे. अप्रूव्ह. सगळं टाकू ना. अळणी ठेवायची अळणीत का? नाही, फक्त प्यायला थोडंसं अळणी ठेवायचं. हा. सुशी डुबू घालते. करायचं त्याला एमसील लावलं होतं. ते बरं झालं. थोडं पाणी टाकायचं. घरगुती जुगाड. हो. माझं फेवरेट आहे. बापरे, तो कलर बघा काय भारी आलाय. तो व्हिडिओ कसा दिसतो ना गं? पाणी आताच घालायचं की नंतर? आपल्याकडे हल्ली पालक चिकन बनायला लागलं ना भरपूर वेळा. ऑल क्रेडिट्स गोज टू मी. तुला पण आवडायला लागलं. लग्न झाल्यावर पहिल्यांदा खाल्लंस, आवडायला लागलं तुला. ही फॅन झाली बाबा. म्हणून तुझ्यासाठी बनवलं, तुझ्यासाठी रेसिपी पण बनवली. आता ती लोकांसाठी पण. हो, तुम्ही पण बनवा. किती घालायचं आहे पाणी? सुशील आपला फक्त साथ देतोय आईंना.
कारण चिकनची चव जास्त करून त्यात उतरली मग तेच ना. शिजलं ना पाहिजेच. आणि चिकन आपलं पूर्ण 100% नाही शिजवलं, 80% शिजवलं. 70-80% शिजलंय. बस थोडं आपलं ऑलरेडी बाकीचं आहे आपण. आणि थोडं मी पाणी वाढवते म्हणजे आपल्याला तुम्ही एखाद पहिला तरी येईल पाहिजे, एखाद दीड पहिला. चव लागेल का? पाणी कमी होतं शिजायला. आता महत्वाचं हा, मीठ महत्वाचं. आपण ते टाकलं होतं थोडं. मीठ चेक करायला लागेल आणि चिकनला मस्त मीठ लागलेलं आहे. आणि मीठ तुला काय माहित? मी खाल्लं. तिने मगाशीच एक पीस चाकून बघितला. टेस्ट अप्रूव्ह झाली आहे हा, बाबा. नंतर चाकून बघितल्यावर मग लागलं तर वाढवूया मीठ. शिजू दे अजून थोडं, त्याच्यामध्ये आपण शिजायला लागेल. कोंबडी मोठी होती तरी गळलंय बघू म्हणजे शिजलं. हलवा होईल त्याचा आता. शिजलंय चांगलं. बरंच शिजलं बऱ्यापैकी मस्त शिजलंय. पैकी. एवढी ग्रेव्ही पाहिजे ना. पिठाचे गोळे करणं चालू एवढी म्हणजे बघा आता म्हणजे लागेलच ना एवढी ग्रेव्ही. पराठ्याबरोबर आणि थोडंसं जिरा राईस. जिरा राईस. जिरा राईस. बस. पिठाचा डबा उघडलेला सुक्या. हे कशावरून तरी मला वाटतं मुहूर्त मुसलला मांडलं होतं त्याचा डबा. कसले डबे कशा पार्सलचे डबे आपण वाया नाही घालत. तेलाचं भांडं. तेलाचं भांडं. स्टीलचं भांडं आहे त्यात तेल आहे. तेच तेच. तेलाचं भांडं अजून जगात बनलं नाही ना कुठे. वा, चपातीचं फेशियल झालेलं आहे. पावडर लावली तिला. मेकअप झालाय. रविवारी तिचं पण शूटिंग होतं, तिला माहिती होतं. हे कशाला तेल? तेल कमीच खायचं, थोडं बटर जास्त खायचं. बटर लावायचंच आहे ना वरून. लावायचं नंतर हे झाले त्रिकोण. आता पराठा घेतलेला लाटायला. आणि युनिक पराठा आहे मस्त. बोल ना, फक्त आईंनाच जमतं. तुझं कसं बनतं? ऑस्ट्रेलिया. माझं मध्ये मध्ये त्रिकोणी बनतो, मध्ये मध्ये गोल बनतो, मध्ये नकाशा होतो. त्याला कोण काय बोललं का? हा काय आवडतं आपलं? त्याला रागवलं, तूच तर दम दिलेस फक्त. मी दम बिर्याणीला देतो फक्त. त्याच्यावर नाटलं एक मध्ये बिर्याणीची पण रेसिपी करूया. पण त्याच्या आधी तुझं एक चिकन पुलाव करूया आपण. तो तुझा फेवरेट आणि फेमस आहे अंधेरीत. अंधेरीच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये फेमस आहे तो काय चिकन चिकन पुलाव. हो, काय पण. ऑर्डर घेतेस ना तू चिकन पुलावची. पराठा झाला लाटून. अरे ह्याचं काय काहीच सांगू शकत नाही कसं ट्रायंगल लाटायचं तुम्ही, त्याचं स्किल वरती आहे. हे नजरेत आकार पहिला नजरेत घ्यायचा असतो. अरे नजरेत बसला पदार्थाची चव, आपण जो पदार्थ बनवणार आहे त्याची चव पण आपल्या मनात आली ना की आपल्या हातातून पण त्या गोष्टी तशा घडतात. मसाला वगैरे आपण कसा घेतो. तुझा डबा कुठे आहे पण? हरवलं का? तो तिकडे ओव्हनच्या वरती दहीहंडी लागली त्याची. हेच वाढलं. टमाटर फक्त. समोसा दिसतोय तो. भारी रे. जमतंय तुला नाही म्हणाला. येस. बटर 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 ह्याच्यावर बटरच मस्त लागतं. फुगतंय येस. कारण मी आपण तेल जास्त लावत नाही. एकदा घेतलं ना दुसऱ्या लेअरला पण ते हातात तेच पुसते बोट. ही माझी तेवढं कमी खाल्लं पाहिजे असं काही नाही. ते. आपण काय बोलतो मस्त खा स्वस्त आहे. सगळ्यांनी आपलं आपलं काय पाहिजे ते कसं कसं खायचं बाई. तरी पण कशावर काय थोडं अति नको फक्त कशाचं काय. शक्य होईल तेवढं. तुला शेवटचा पराठा पण झालाय. मम्मीची साफसफाई सुरू झाली तिकडे. गॅस चालू आहे तोपर्यंत. हो, वाफ येते हातावर हळू. झाले पराठे मस्त आपले. मम्मीसाठी अंडे ठेवले 2 उकडं. का ते पण चिकन खात नाही. हो, मम्मी चिकन जास्त खात नाही. मम्मीचं ते दातात अडकतं, नंतर मग ते टूथपिकने काढत बसते बराच वेळ. म्हणून 2 अंडी ठेवलेत. ती चिकन खाईल थोडंसं हड्डीकडचं. आणि आज ग्रेव्हीच खाणार फक्त बोलते. बापरे, मागच्या वेळेला नाही का खाल्लं होतं मग ते काढून वैताग आला होता. दाढा दुखायला लागल्या. चांगलं आहे, चालतंय.
चला मग आता जेवायला घेऊया थोड्या वेळाने, लगेच बसू जेवायला. आधी आम्ही भांडी घासून घेऊ. बरं, बाय बाय. ताटा आम्ही मस्तपैकी घेतलेत वाढून. बघाल तुम्ही आता अळणी ताटामध्ये आपलं पालक चिकन आहे, लेग पीसचं तर पूर्ण आता मांस निघालं, म्हणजे बऱ्यापैकी शिजलं आहे आपलं चिकन. पराठे, त्याच्यानंतर मग भात घेतला आपण जिरा राईस करून, आणि सॅलड आहे. सॅलडवरती चाट मसाला नव्हता म्हणून आपण आपला पाणीपुरी मसाला टाकलाय. आपण आता टेस्ट करूया. त्याची पण टेस्ट असते. सेमच होतं, मला तरी वाटतं काय फरक नाही वाटत त्याच्यामध्ये एवढं. तर हा पीस आहे मस्त इकडे शिजलेला बऱ्यापैकी. वा, मस्त झालं. आणि मम्मीने घेतलेलं अंडी बनवलं तिने. हो रे, ते चिकन सगळं थ्रेड ते सगळे दातांच्या फटीमध्ये अडकतात ना. मस्त झालं ना. मला आवडली, चांगली झाली चव, मस्त छान झालं. स्नेहा व्हिडिओ शूट करते, स्नेहा बसेल आता जेवायला. तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही. पालक चिकनची वेगळी रेसिपी आहे. ते साग वगैरे तशी जी असते किंवा पालक पनीर सारखी तशी नाही, थोडीशी वेगळी रेसिपी आहे. चवीला पण खूप छान लागते. नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा कमेंटमध्ये कशी झाली आहे ती. आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटसुद्धा करा आमच्या व्हिडिओवरती. असंच मस्तपैकी रेसिपी ट्राय करा, मस्त मस्त आणि स्वस्त राहा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. चला बाय बाय बाय.